नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हे झाड काही दिवसांपूर्वी एक 3-4 आठवड्यांपूर्वी संपूर्ण ब्राऊन दिसत होतं. त्याच्यावर पानं नव्हते, फुलं तर नव्हते. आता हे फुलं आलेत, स्प्रिंग सुरू आहे. तर हे ॲपलचं झाड आहे आणि ॲपलचं झाड हा सगळा फुलांचा मोहर आला आहे, जसा आंब्याच्या झाडाचा मोहर येतो तसा. आणि मग ह्या फुलांपासून त्यांचं फर्टिलायझेशन होऊन ॲपल तयार होतात. साधारणतः ऑगस्ट महिन्यानंतर याच्यावर छोटे छोटे, जुलै ऑगस्ट नंतर छोटे छोटे ॲपल्स यायला लागतील आणि मग ते मोठे होतात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत त्याचा हार्वेस्टिंग सीझन असतो. तर हे आमच्या घराच्या समोरचं आहे, सिंगल झाड आहे. सिंगल नाही, बहुतेक हे 2 आहेत. हे वेगळं झाड आहे आणि इकडचं वेगळं आहे. छान ॲपल येतात याला आणि इथंच पडतात खाली. पक्षी खातात, काय छोटे छोटे जे प्राणी असतात आजूबाजूचे ते खातात. हे बघा, ही बी आहे, मधमाशी. ह्या ॲपलवर मध गोळा करायसाठी आलेली आहे. मधमाशा फिरत आहेत या फुलांवर. इथे कोणी फारसा ॲपल तोडताना मला दिसलं नाही या झाडाचं. मी एकदा खायचा प्रयत्न केला, पण ते काय मला फार खूप टेस्टी लागले नाहीत. आणि ॲपल बऱ्यापैकी स्वस्त मिळतात इथल्या पैशांच्या किमतीत. त्यामुळे फारसं कोणी असं जंगली ॲपल किंवा हे कोणी खाण्याच्या भानगडीत पडत नाही. पण हा असा ॲपलचा आता सुरू झाला सीझन. हा मोहर आहे आणि साधारणतः एक येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये याचे छान मस्त ॲपल्स झालेले असतील 3 महिन्यानंतर. आय होप यू फाइंड दिस इंटरेस्टिंग. टेक केअर. बाय.